हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग अशा प्रकारची स्टोरी घेऊन आलेलो आहे. या स्टोरीच्या माध्यमातून आपली इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. So without wasting time, let's begin this video. The title of the story is The Dream Girl, अर्थात स्वप्नातील मुलगी. In a bustling little town surrounded by mountains, there lived a boy named Arjun. Bustling चा अर्थ आहे गजबजलेले, लिटल टाउन छोटे शहर किंवा गाव, सराउंडेड म्हणजे वेढलेले, बाय माउंटेन्स पर्वतांनी, देअर लिव्ड तेथे राहायचा, अ बॉय एक मुलगा, नेम्ड अर्जुन अर्जुन नावाचा. एका छोट्या पर्वतांनी वेढलेल्या गजबजलेल्या गावामध्ये अर्जुन नावाचा एक मुलगा राहायचा. अर्जुन वॉज ॲन ऑर्डिनरी यंग मॅन working in a bookshop and dreaming of something extraordinary. Arjun was an ordinary young man. अर्जुन एक सामान्य तरुण मनुष्य होता. ऑर्डिनरीचा अर्थ आहे सामान्य. वर्किंग इन काम करायचा, इन अ बुकशॉप एका पुस्तकांच्या दुकानामध्ये, अँड ड्रीमिंग आणि स्वप्न बघायचा, स्वप्न पाहणे आणि काम करणे हे तो करायचा. ऑफ समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी, कशाचं स्वप्न बघायचा तो, समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी असामान्य अशा प्रकारचं स्वप्न तो बघायचा. दो हिज डेज वर फिल्ड विथ द स्मेल ऑफ ओल्ड बुक्स अँड द चॅटर ऑफ कस्टमर्स, his nights belong to a mysterious dream. बघा, या सेंटेन्समध्ये दोचा यूज केलेला आहे. आता दोचा यूज केव्हा करतात, जेव्हा कंडिशन असेल, जर तर असेल तर अशा वेळेस दोचा यूज करत असतात. जर असं घडलं तर तसं घडेल अशा प्रकारचा जेव्हा अर्थ असेल, सेन्स असेल वाक्याचा, तर तेव्हा दोचा यूज हा करायचा आहे. दो हिज डेज वर फिल्ड विथ द स्मेल ऑफ ओल्ड बुक्स, जरी हिज डेज त्याचे दिवस, वर फिल्ड विथ भरलेले होते, कशाने, द स्मेल ऑफ ओल्ड बुक्स जुन्या पुस्तकांच्या गंधाने किंवा वासाने त्याचे दिवस जे आहेत ते भरलेले असायचे. अँड द चॅटर, चॅटरचा अर्थ आहे किलबिल, अँड द चॅटर ऑफ कस्टमर्स, आणि कशाने भरलेले असायचे, तर कस्टमर जे आहेत, ग्राहक जे आहे, ग्राहकांची किलबिल आणि पुस्तकांचा गंध यामुळे त्याचा दिवस जो आहे, त्याचे दिवस जे आहे ते पूर्णतः दिवस त्याचा जात असला किंवा पूर्ण दिवसामध्ये त्याला ह्याच गोष्टी करायच्या असल्या तरीही हिज नाईट्स त्याच्या रात्री, बिलॉंग टू अ मिस्टिरियस ड्रीम, मिस्टिरियसचा अर्थ आहे रहस्यमय, ड्रीमचा अर्थ आहे स्वप्न. त्याच्या ज्या रात्री आहेत तर त्या रात्री ह्या रहस्यमय स्वप्नांच्या असायच्या. एव्हरी टाइम अर्जुन क्लोज्ड हिज आईज ही सॉ हर, प्रत्येक वेळी अर्जुन क्लोज हिज आईज, अर्जुन आपले डोळे बंद करायचा, ही सॉ हर तेव्हा त्याला ती दिसायची. शी वॉज अ गर्ल विथ स्पार्कलिंग आईज अँड अ लाफ दॅट इकोड लाईक म्युझिक. आता मुलगी कशा प्रकारची होती तिचं वर्णन केलेलं आहे. शी वॉज अ गर्ल, एक मुलगी होती, विथ स्पार्कलिंग आईज म्हणजे तिचे डोळे जे आहे चमकणारे होते, स्पार्कलिंग चमकणारे, चमकणारे डोळे असणारी, अँड अ लाफ आणि हास्य असणारी, दॅट इकोड
लाईक म्युझिक, आणि त्यामुळे तिचं हसणं जे आहे ते कसं असायचं तर संगीताप्रमाणे प्रतिध्वनी निर्माण करणारं असायचं. इन हिज ड्रीम्स, त्याच्या स्वप्नामध्ये, शी डान्स, ती नाचायची. इन फील्ड्स ऑफ गोल्डन फ्लावर्स, गोल्डन फ्लावरच्या फील्डमध्ये म्हणजे सोनेरी जे काही फुलं आहेत त्यांच्या फील्डमध्ये. हर हेअर फ्लोविंग लाईक द ब्रीज, आणि तिचे केस जे आहे ते वाहायचे किंवा उडायचे. लाईक द ब्रीज, ब्रीजचा अर्थ आहे वाऱ्याची झुळूक. म्हणजे या ठिकाणी वाऱ्याची झुळकेसोबत किंवा वाऱ्यासोबत तिचे केस जे आहे ते हवेमध्ये उडायचे. दो ही नेवर न्यू हर नेम, जरी, बघा या ठिकाणी पुन्हा दो आलेला आहे, जरी त्याला तिचे नाव माहीत नव्हते. और वेअर शी केम फ्रॉम, ती कुठून यायची. शी फेल्ड रियल, ती रियल वाटली, खरी वाटली. सो रियल, इतकी खरी, दॅट हिज हार्ट, इतकी खरी की त्याचे हृदय, लॉंग फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आसुसलेले असणे किंवा एखाद्या गोष्टीची खूप इच्छा करणे. हर हार्ट लॉंग फॉर हर, की त्याचं हृदय जे आहे तिच्यासाठी आसुसलेले असायचे. व्हेन ही वोक अप, जेव्हा तो झोपेतून उठायचा. वन डे while arranging books on a shelf, अर्जुन heard a soft voice behind him. एके दिवशी ज्यावेळी अर्जुन शेल्फमध्ये, कप्प्यामध्ये पुस्तकं अरेंज करत होता, अर्जुनला ऐकू आलं अ सॉफ्ट व्हॉइस, एक सॉफ्ट व्हॉइस त्याला ऐकू आला. बिहाइंड हिम, त्याच्या पाठीमागून. एक्सक्यूज मी, डू यू हॅव एनी बुक्स अबाउट वाईल्ड फ्लावर्स. बघा, जेव्हा एखाद्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं असेल तर तेव्हा आपण एक्सक्यूज मी या शब्दाचा शब्दप्रयोग करत असतो. तर या ठिकाणी जो अर्जुन आहे तो त्याच्या कामामध्ये मग्न होता, त्यामुळे त्याचं लक्ष नसेल म्हणून ती मुलगी त्या ठिकाणी आली किंवा एक आवाज त्याला ऐकू आला की एक्सक्यूज मी, डू यू हॅव एनी बुक्स अबाउट वाईल्ड फ्लावर्स, की जी रानफुलं आहेत त्यांच्याविषयी तुमच्याकडे एखादे पुस्तक आहे का. ही टर्न अराउंड मागे वळला, तो मागे वळला. अँड फ्रोज, आणि स्तब्ध झाला. इट वॉज हर, कारण ती होती. द गर्ल फ्रॉम हिज ड्रीम, त्याच्या स्वप्नातील ती मुलगी होती. स्टँडिंग राईट इन फ्रंट ऑफ हिम, आणि त्याच्या समोर उभी होती. अर्जुन्स हार्ट रेस, अर्जुनचं जे आता हार्ट आहे, अर्जुनचे हार्ट, त्याचे हृदय जे आहे ते आता धडधडायला लागलं. ॲज ही मॅनेज टू स्टॅमर, आणि त्याने ते स्तब्ध करायचा प्रयत्न त्याने केला. यस, राईट दिस वे, हो आहे या बाजूला. ॲज ही हँडेड हर अ बुक, ॲजचा यूज आलेला आहे. बघा, ज्या वेळेस दोन्ही क्रिया ज्या आहेत एकाच वेळी घडत असतील तेव्हा ॲजचा यूज करतात. ॲज ही हँडेड हर अ बुक, जसे त्याने तिला ते पुस्तक दिले. ही कुडंट हेल्प बट आज, तो काही करू शकला नाही परंतु त्याने विचारलं. डू आय नो यू, यू सीम फॅमिलियर, त्याने विचारलं की डू आय नो यू, मी तुम्हाला ओळखतो का, तुम्ही ओळखीचे वाटता. द गर्ल स्माइल्ड वॉर्मली, ती मुलगी मनापासून हसली. आय डोंट थिंक सो, मला असे वाटत नाही. बट मे बी वी हॅव क्रॉस पाथ्स समवेअर, परंतु कदाचित आपण कधीतरी रस्ता जो आहे एकमेकाचा क्रॉस केलेला असेल किंवा रस्त्यावर आपण एकमेकाच्या क्रॉस झालेले असू. शी सेड, अशी ती म्हणाली. हर नेम वॉज मीना, तिचे नाव मीना होते. अँड शी वॉज व्हिजिटिंग द टाउन टू रिसर्च वाईल्ड फ्लावर्स फॉर अ पेंटिंग प्रोजेक्ट. शी वॉज व्हिजिटिंग द टाउन, ती या ठिकाणी या गावी किंवा या शहरात आलेली होती. टू रिसर्च, संशोधन करण्यासाठी. वाईल्ड फ्लावर्स फॉर अ पेंटिंग प्रोजेक्ट. वाईल्ड फ्लावर्स म्हणजे रानफुलं, कशासाठी.
फॉर अ पेंटिंग प्रोजेक्ट, एका प्रोजेक्टवर तिला पेंट करण्यासाठी ती इथं गावामध्ये आलेली होती. शी एक्सप्लेन, तिने स्पष्टीकरण दिले, दॅट शी लव्ड कॅप्चरिंग नेचर्स ब्युटी ऑन हर कॅनव्हास. तिला नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते टिपणे आवडते. अर्जुन ऑफर्ड टू शो हर द बेस्ट प्लेसेस टू फाइंड वाइल्ड फ्लावर्स, इगर टू स्पेंड मोर टाइम विथ हर. अर्जुन ऑफर्ड, अर्जुनने देव केले, टू शो हर, तिला दाखवणे. काय दाखवणे? द बेस्ट प्लेसेस, सर्वोत्कृष्ट जे ठिकाणं आहेत, टू फाइंड वाइल्ड फ्लावर्स, की जे वाइल्ड फ्लावर जे आहे ज्या ठिकाणी मिळतील ते शोधण्यासाठी अर्जुनने जे बेस्ट प्लेसेस आहे ते दाखवण्याचे त्याने कबूल केलं किंवा ते दाखवण्याचं त्याने ऑफर दिली. इगर टू स्पेंड मोर टाईम विथ हर, आणि तो उत्सुक होता कशासाठी? टू स्पेंड मोर टाईम विथ हर, तिच्यासोबत आणखी वेळ घालवण्यासाठी तो उत्सुक होता. टुगेदर, दोघंही एकत्र. दे एक्सप्लोर्ड, एक्सप्लोर्ड शोधणे, मिडोज अर्थात कुरण, अँड हिल्स टेकड्या, लाफिंग हसणे, शेअरिंग स्टोरीज अलॉंग द वे. टुगेदर एकत्र, दे एक्सप्लोर त्यांनी शोधलं, मिडोज म्हणजे कुरण, अँड हिल्स टेकड्या आणि कुरण त्यांनी जे आहे ते शोधलं, लाफिंग अँड शेअरिंग स्टोरीज हसत आणि एकमेकांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या स्टोरीज शेअर करत अलॉंग द वे वाटेमध्ये. अर्जुन फाउंड मीना टू बी ॲज काइंड, अर्जुनला मीना जी आहे ती खूप दयाळू वाटली, अँड वायब्रंट आणि उत्साहपूर्ण वाटली, ॲज द गर्ल इन हिज ड्रीम, जशी त्याच्या स्वप्नामध्ये होती तशी. ॲज डेज टर्न इन टू वीक्स, जसे दिवस आठवड्यांमध्ये बदलले. अर्जुन डिस्कवर्ड दॅट, अर्जुनने शोधून काढले, मीना हॅड हर ओन ड्रीम्स, मीनाचं स्वतःचं एक स्वप्न आहे. शी वॉन्टेड टू ओपन अन आर्ट स्कूल, तिला आर्ट स्कूल ओपन करायची होती. फॉर चिल्ड्रन, मुलांसाठी. हू वुडंट अफोर्ड लेसन्स, की ज्या मुलांना परवडत नाही अशा मुलांसाठी तिला आर्ट स्कूल काढायची होती. होपिंग, आशा आहे किंवा आशा असणे. होपिंग टू गिव देम अ चान्स टू एक्सप्रेस देमसेल्व्स थ्रू कलर्स. होपिंग आशा करणे, टू गिव देम त्यांना देणे, अ चान्स संधी, टू एक्सप्रेस व्यक्त करणे, देमसेल्व्स त्यांना स्वतःला, थ्रू कलर्स रंगांमधून त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठीची संधी मीनाला त्या मुलांना द्यायची होती. हर पॅशन, तिची आवड. इन्स्पायर्ड अर्जुन, अर्जुनला इन्स्पायर्ड केलं, अर्जुनला प्रोत्साहित केलं तिच्या आवडीने. अँड ही प्रॉमिस, आणि त्याने वचन दिलं, टू हेल्प हर, तिला मदत करण्याचं. मेक इट अ रिॲलिटी, तिचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्यासाठी. वन इव्हिनिंग, एके संध्याकाळी. ॲज द सन सेट ओव्हर द माउंटेन्स, पर्वतांवरती सूर्यास्त झाला होता. अर्जुन फायनली टोल्ड मीना अबाउट हिज ड्रीम्स, अर्जुनने शेवटी मीनाला त्याच्या स्वप्नाविषयी सांगितलं. बिफोर आय मेट यू, तुला भेटण्या अगोदर. आय सॉ यू एव्हरी नाईट, मी प्रत्येक रात्री तुला बघितलं. ही कन्फेस, त्याने असं कबूल केलं. आय थॉट यू आर जस्ट अ फिगमेंट ऑफ माय इमॅजिनेशन. अर्जुन म्हणतात, आय थॉट, मला वाटलं, यू आर जस्ट, तू होती, जस्ट अ फिगमेंट, एक प्रतिमा, ऑफ माय इमॅजिनेशन, माझ्या कल्पनेतील. बट परंतु, नाव, आता, यू आर हिअर, तू इथं आहेस. अँड इट फील्स लाईक फेट, आणि मला ते आता नशिबासारखं वाटत आहे. मीना लुक्ड ॲट हिम विथ वंडर, मीना त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं. मे बी ड्रीम्स आर जस्ट अवर हार्ट्स गायडिंग अस टू व्हॉट वी ट्रूली वॉन्ट, शी सेड सॉफ्टली, तिने हळुवारपणे म्हटले. काय म्हटले? मे बी, कदाचित, ड्रीम्स, स्वप्न, आर जस्ट, आहेत, अवर हार्ट्स, आपलं हृदय, गायडिंग, मार्गदर्शन करणे, अस, आपल्याला, टू व्हॉट वी ट्रूली वॉन्ट, जे आपल्याला खरोखर पाहिजे त्याविषयी
मार्गदर्शन करण्यासाठी आपले हार्ट जे आहे ते या ठिकाणी स्वप्नासारखे आहेत. फ्रॉम दॅट डे ऑन दे वर्क टुगेदर. त्या दिवसानंतर ते दोघेही एकत्र काम करायचे. कंबायनिंग अर्जुन्स लव फॉर बुक्स, अर्जुनचं पुस्तकाविषयी असलेलं प्रेम, अँड मीनाज टॅलेंट फॉर आर्ट, आणि मीनाचं आर्टविषयीचं कलेविषयीचं टॅलेंट, टू बिल्ड स्कूल, शाळा उभारण्याचं, ऑफ हर ड्रीम्स, तिच्या स्वप्नातील शाळा उघडण्यासाठीचं कलेविषयीचं तिचं कौशल्य, आणि अर्जुनचं पुस्तकांविषयी असलेलं प्रेम यांच्या एकत्रीकरणातून ते दोघं जे आहेत ते एकत्र काम करायचे. चिल्ड्रन फ्रॉम ऑल ओव्हर द टाउन केम टू लर्न अँड क्रिएट, फिलिंग देअर लिव्ज विथ जॉय. चिल्ड्रन फ्रॉम ऑल ओव्हर द टाउन, संपूर्ण गावामधून मुलं जे आहे ते केम यायचे, टू लर्न शिकण्यासाठी, अँड क्रिएट निर्माण करण्यासाठी, फिलिंग देअर लिव्ज त्यांच्या आयुष्यामध्ये भरण्यासाठी, विथ जॉय आनंद, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद भरण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी गावातून जे मुलं आहेत ते यायचे. अर्जुन ऑफन मार्वल ॲट आश्चर्य वाटले, मार्वल ॲट हाऊ हिज ड्रीम हॅड लेड हिम टू मीना. अर्जुनला आश्चर्य वाटले की हाऊ कसे, हिज ड्रीम त्याचे स्वप्न, हॅड लेड हिम की त्याला ते घेऊन आले होते, टू मीनाकडे, हिज ड्रीम गर्ल त्याच्या स्वप्नातील मुलीसोबत. बट ॲज ही वॉच्ड हर लाभ, परंतु ॲज ही वॉच जसं तो तिला बघायचा, हर लाभ विथ द चिल्ड्रन मुलांसोबत तिचं हसणं बघायचा, ही रिअलाइज त्याला जाणीव झाली, समथिंग इवन मोर ब्युटिफुल यापेक्षाही काही सुंदर आहे. शी वॉजन जस्ट अ ड्रीम एनीमोर, ती फक्त एक स्वप्नच नाही, शी वॉज रिअल ती खरोखर आहे, अँड सो वॉज द लाईफ दे हॅड बिल्ड टुगेदर, अँड सो आणि म्हणून वॉज द लाईफ दे हॅड बिल्ड टुगेदर म्हणून त्यांनी एकत्र जे आहे ते एकत्र जीवन जे आहे त्यांनी उभारलेलं होतं, निर्माण केलेलं होतं. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे द ड्रीम गर्ल ही स्टोरी होती. स्टोरी आपल्याला कशी वाटली नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. गुड बाय अँड टेक केअर.